36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. जिल्हा परिषद आमठाणा केंद्राचे केंद्रप्रमुख शिरसाट सर यांनी आज विविध शाळांना भेटी देऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान जिल्हा परिषद उर्दू शाळेतील एक गंभीर बाब समोर आली आहे. या शाळेमध्ये 1ली ते 7वी वर्गासाठी एकूण 2 शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मात्र त्यापैकी एका शिक्षकाची निवडणूक कामासाठी BLO कामासाठी नियुक्ती झालेली असल्यामुळे सध्या संपूर्ण शाळेचा बोजा केवळ एका शिक्षकावर पडलाय. या उर्दू शाळेमध्ये 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग असून शिक्षकांच्या कमतरतेमुळे 1ली ते 3री आणि 4थी ते 7वी अशा 2 वेगवेगळ्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना एकत्र बसवून अध्यापन करावं लागतं. एकाच शिक्षकाला एकाच वेळी विविध इयत्तांचं अध्यापन करावं लागतंय. येथील कार्यरत शिक्षकांवर अध्यापनासोबतच मुख्याध्यापकाची जबाबदारी, प्रशासकीय कामकाज आणि शाळेची दैनंदिन व्यवस्था सांभाळण्याची वेळ आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत असल्यानं ग्रामस्थांनी केंद्रप्रमुख शिरसाट सर यांना निवेदनाद्वारे तातडीने नवीन शिक्षकाची नेमणूक करण्याची मागणी केलेली आहे. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सय्यद जावेद, माजी तंटामुक्ती अध्यक्ष शेख मोहम्मद, शेख इब्राहिम सर, आबेद सर, बोलसे सर, घुगे सर आणि इतर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अमजद कुरेशी.